संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। दिलीपराव वळसे पाटील यांची आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे जोरदार सांगता सभा संपन्न झाली। माहितीतील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली। यावेळी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलेला खुलासा पाहूया। खरं तर पूर्वानी एवढं जोरात भाषण केलंय, मला आता वाटतंय माझी बोलायची गरज आहे की नाही। परंतु जेव्हापासून आम्ही ही भूमिका घेतली तेव्हापासून या मतदारसंघामध्ये एक प्रश्न विचारला जातो की दिलीप वळसे पाटलांनी पवार साहेबांना का सोडलं। काही जण म्हणतात त्यांना अटक होणार होती, त्यांना ईडीची नोटीस आली होती, त्यांना सीबीआयची नोटीस होती, त्यांना आणखीन काय होतं आणि म्हणून त्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेले। परंतु मी यापूर्वी सुद्धा सांगितलेले आहे की आजपर्यंत माझ्या उभ्या आयुष्यात मला ईडीची, सीबीआयची, आणखीन कुठल्या एजन्सीची कुठलीही नोटीस आलेली नाही। आणि आली असं कोणाला वाटत असेल आणि त्यांच्याकडे त्याचा काही पुरावा असेल, तो पुरावा त्यांनी आज रात्री 9 वाजेपर्यंत मला आणून द्यावा। उद्या सकाळी मी माझी उमेदवारी मागे घेतो। पण खोटं नाटं काहीतरी बोलायचं, लोकांना भुलवायचं आणि त्याच्यामधून आपलं काम साधायचा प्रयत्न करायचा। आज सकाळी राजनीला बोलले, आता आजच्या सभेत दिलीप वळसे पाटील रडून दाखवतील। राहणार नाही अशा प्रकारची भूमिका मी या ठिकाणी मांडतो। दुसरी एक गंमत मला वाटली, तुम्ही सांगा मला, म्हटलं मी आमदार झालो की प्रत्येकाला घरी जारमध्ये आरोमध्ये जारमध्ये पाणी पोचवणार। आता सरकारमध्ये कुठे योजना आहे अशी? कुठून खर्च करणार याचा? पाणी कुठून आणणार? आणि मग अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टी जर त्या ठिकाणी केल्या, माणसाने किती कदरू असावं। शिवाजीराव आढळराव पाटील ज्यावेळेला 2004ला लोकसभेला उभे राहिले त्यावेळेला भीमाशंकर कारखान्यामधला, कारण त्याच्या आधी शिवाजीराव पाटील चेअरमन होते कारखान्याचे, शिवाजीरावांचा कारखान्यातला फोटो काढला आणि त्याच्यावर हे महाराज नाचले। म्हणजे इतका कमकुवतपणा, इतकी कद्रू वृत्ती ही एखाद्याच्या मनामध्ये असणं हे जास्त महत्त्वाचं आहे। परवा सभेमध्ये कोणीतरी बोललं
की महिला असुरक्षित आहेत, महिलांना सुरक्षा दिली पाहिजे. ठीक आहे, दिली पाहिजे आणि कुठल्याही प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. मी 1 वर्ष गृह या निमित्तानं एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या दिवशी आपण फॉर्म भरला त्याच दिवशी मी जाहीर केलेलं आहे की माझी पुढची 5 वर्ष फक्त आणि फक्त या मतदारसंघातल्या शेतीच्या पाण्याच्या प्रश्नासाठी असतील आणि शेतकऱ्यांना त्याच्यामधून एक प्रकारची रिलीफ मिळवून देण्याचा प्रयत्न माझा त्या ठिकाणी असेल. अशा प्रकारची एक परिस्थिती आहे. इथं मनसरच्या बाजूला पांडवदारा नावाचा एक तलाव आहे. पांडवदारा नावाचा तलाव आहे. त्या तलावाला मंजुरी मिळाली. आता आचारसंहिता संपली की काम सुरू होईल. 1 TMC पाणी त्याच्यामध्ये साठेल. डिंब्याच्या धरणात 13 TMC पाणी साठतं. इथं 1 TMC पाणी साठेल आणि हे पाणी साठल्याच्या नंतर मनसर, निगोटवाडी, सातगाव पठार आणि या सगळ्या परिसराला याच्यातून आपल्याला पाणी देता येईल. ही सुद्धा भूमिका त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. बोलण्यासारखं अजून खूप आहे. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी बाबा इनामदार, मंचर. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.